इरई नदी खोलीकरण टप्पा 2 कामातील कथित गैरप्रकार प्रकरणी आज महापौर, स्थायी समिती सभापती तसंच खोलीकरण उपसमितीच्या सदस्यांनी खोलीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। स्थायी समितीच्या खोलीकरण उपसमितीचे सदस्य पप्पू देशमुख यांनी नदीपात्रातील वस्तुस्थिती दाखवत कामातील अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आणून दिल्या। आज झालेल्या पाहणीत महापौर संगीता खांडेकर, स्थायी समिती सभापती मनस्वी गिरे, खोलीकरण उपसमितीच्या सदस्या श्रुती घटे, शहर अभियंता रवी हजारे, सहाय्यक अभियंता आशिष भारती उपस्थित होते। सोमवारी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर आज मंगळवारी ही संयुक्त पाहणी करण्यात आली। नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महापौर, स्थायी समिती सभापती तसंच मनपा आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत खोलीकरणातील मातीची अवैध विक्री, ऑनलाईन QR कोडद्वारे पैसे स्वीकारणे तसेच कामाच्या आकडेवारीतील मोठी तफावत यासंदर्भात गंभीर आरोप केले होते। या तक्रारीनंतर प्रशासनात खळबळ उडाली असून आजची प्रत्यक्ष पाहणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे। इरई नदी खोलीकरणाच्या नावाखाली झालेल्या गैरप्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनविकास सेनेतर्फे पुन्हा करण्यात आली आहे। इरई नदीच्या खोलीकरणाचं महानगरपालिकेच्या मार्फत पुन्हा जे काम सुरू करण्यात आलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थायी समितीची एक उपसमिती 5 सदस्यीय तयार करण्यात आली होती। त्याच्या अध्यक्षा माननीय सौ मनस्वी गिरे मॅडम होते आणि आम्ही बाकीचे सदस्य होतो। तर या कामाची या उपसमितीचा सदस्य म्हणून मी 3 दिवस वृक्षाईचे श्री कुशाबराव कायरकर यांच्यासह 3 दिवस या कामाची पाहणी केली असता जे निष्कर्ष आढळून आलेले होते धक्कादायक, ते सगळे निष्कर्ष एक अहवाल तयार करून आम्ही काल मान्य महापौर मॅडम, मान्य सभापती मॅडम आणि मान्य आयुक्त साहेब यांना दिले होते। लेखी अहवाल दिला होता। त्याच्या अनुषंगाने आज दिनांक 9 जून रोजी आम्ही मान्य महापौर मॅडम यांच्यासह आणि आमच्या उपसमितीच्या अध्यक्षा आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा मान्य सौ मनस्वी गिरे मॅडम आणि सदस्या सौ श्रुती घटे मॅडम या सगळ्यांची एक टीम बनवून अधिकारी व कंत्राटदारासह पुन्हा एकदा आज आम्ही इरई नदीच्या खोलीकरणाची पाहणी केली आणि रुईबन मंदिराजवळ, हनुमान मंदिराजवळ जे माता मंदिर आहे नदीच्या पात्रामध्ये, त्या ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन त्या ठिकाणाची पाहणी केली। नदीच्या पात्रात नदीने गाळ टाकल्याचं तिथे निदर्शनास आलं। पुन्हा एकदा रुईबन मंदिरासमोरील माती चोरी गेल्याचा पुनरुच्चार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी केला। तिथे स्थायी समिती मॅडम आणि महापौर मॅडम त्यांना विचारलं सुद्धा, माती चोरी कशी जाते, टोपल्यानं नेली का? JCB लावल्याशिवाय, हायवा लावल्याशिवाय माती जाऊ शकत नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होत असताना ते तुम्हाला दिसलं कसं नाही, त्याची माहिती का दिली नाही, असा सवालही त्यांना अधिकाऱ्यांना करण्यात आला। त्यानंतर आम्ही दुसऱ्या इतर ठिकाणी जी मातीची पाहणी केली, अतिशय कमी प्रमाणात मातीचे ढिगारे आहेत आणि नदीच्या पात्रात थोड्याशा पावसामुळे काल पूर्ण मातीचा चिखल झालेला आहे, तिथंच माती जमा आहे। त्या सगळ्या कामाची पाहणी आम्ही केलेली आहे। आमच्याकडे जी माहिती आहे, मोठ्या प्रमाणात या मातीची विक्री करण्यात आलेली आहे। मातीचा गाड काढण्याचं काम आणि 500 मीटरच्या मर्यादेपर्यंत ते पोहोचवण्याचं काम, याचे पैसे महानगरपालिका कंत्राटदाराला देणार आहे। परंतु त्याचे पैसे देत असताना कंत्राटदाराने माती विकून त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवले आणि महसूल जो आहे शासनाचा तो सुद्धा बुडवला। महसूल विभागाला अंधारात ठेवले आणि याच्यामध्ये महसूल विभागाचे कर्मचारी सामील आहेत का, कोणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सामील आहेत का, ते तपासणं जरुरी आहे। त्यामुळे जेवढी माती काढली तेवढ्याच काढलेल्या मातीचे गाडाचे पैसे द्यायचे असे निर्देश स्पष्टपणे समितीने, उपसमितीने आणि महापौर मॅडम यांनी अधिकाऱ्यांना दिले आणि जी काही मातीची चोरी झाली असेल, अवैध विक्री झाली असेल, त्याच्या संदर्भात अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाला, महसूल विभागाला पाठवायचा व त्या अनुषंगाने कारवाई करायची असाही निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। खोलीकरण हे जनतेचं पुरापासून संरक्षण करण्यासाठी, चंद्रपूरकरांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठी झालं पाहिजे। वारंवार खोलीकरणाच्या नावाखाली शासनाच्या निधीची जी उधळपट्टी होत आहे ती होऊ देणार नाही आणि ती करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करू, हा आमचा जनविकास सेनेचा निर्धार आहे।